नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंग गडावर प्रशासन सज्ज। यात्रा काळात मंदिर दर्शनासाठी 24 तास राहणार खुले। सर्व विभागांना चोख नियोजन करण्याच्या सूचना। सप्तशृंग गडावर 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विभागांनी यात्रा कालावधीत आपली जबाबदारी चोख पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तर प्रशासन सज्ज झालंय। नवरात्रोत्सव काळात मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे। तसेच फनिक्युलर ट्रॉली ही 24 तास सुरू राहणार आहे। 9 ते 10 लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जातो। ट्रस्टतर्फे भाविकांसाठी विविध सोयी सुविधांचा सुरक्षेच्या 65 सीसीटीव्ही कॅमेरे, पहिल्या पायरीजवळ 2 व मंदिरात 2 असे 4 मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहेत। यात्रा कालावधीत नांदुरी व सप्तशृंग गडावर वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार असून गडावर खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। तर यात्रा उत्सवासाठी सप्तशृंग गडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। 23 ते 30 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 7 वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते पंचामृत महापूजा होणार आहे। 30 सप्टेंबरला अष्टमीच्या दिवशी सकाळी 7 वाजता पालखी पूजन, नगर प्रदक्षिणा निघणार आहे। 1 ऑक्टोबर रोजी नवमीला शतचंडी याग, होम हवन पूजा होणार असून दुपारी 3 वाजता दरेगावचे पारंपरिक मानकरी गवळी पाटील यांच्या हस्ते विविध पूजा करत गावातून कीर्ती ध्वजाची मिरवणूक काढण्यात येणार आहे। रात्री 12 वाजता सप्तशृंगी देवीच्या शिखरावर ध्वजारोहण करण्यात येईल। दसऱ्यानिमित्त 2 ऑक्टोबरला शतचंडी याग, पूर्णाहुती आणि महापूजा होणार आहे। 6 ऑक्टोबरला कोजागिरी निमित्त पंचामृत महापूजा करण्यात येईल। विविध कावडधारकांनी आणलेल्या ठिकठिकाणच्या तीर्थाचा देवीला विशेष महाअभिषेक घालण्यात येणार आहे। रात्री 9 ते 12 वाजता आरती होईल। शिवाय 7 ते 8 ऑक्टोबरला शांतीपाठ व महाप्रसाद होईल।